हाय हॅलो नमस्कार मंडळी। आज नाश्त्याला डोसे केले होते आणि डोस्यांसोबत आंबोळीसुद्धा केली होती, कारण का मला आणि माझ्या मम्मीला पण आंबोळी खूप आवडते, त्यामुळे मम्मीची आठवण तर काढावी लागत नाही। सोबत चहा घेतलेला आणि चहामध्ये शाई टाकली होती मस्तपैकी आणि गरम गरम खाऊन घेतलं। मग मार्केटला जरा काम होतं, तर त्या कामासाठी मार्केटला गेले होते आणि पाऊस पण थोडा थोडा होता। मग आल्यानंतर कामं, गणपतीला एकतर 4 ते 5 दिवस मोजून राहिलेले आहेत आणि ते कामं संपतच नाही आहेत। जेवढी कामं करावं तेवढे कमीच। कंटाळा आला आहे। त्यामध्ये पाऊस इतका आहे की भरपूर पाऊस होता, आज थोडं नॉर्मली कमी आहे आणि त्यामुळे काय होतं की कपडे वाळत नाही आहेत। वॉशिंग मशीनला ड्राय करूनसुद्धा कपडे असे थोडे दमट राहतात, मग ते फॅनखाली वगैरे ठेवावे लागतात वाळत आणि इथे याला लागतात कार्बो घालायला, त्यामुळे त्याचे कार्बो पॅन्ट्स ज्या आहेत त्या तर सुकतच नाहीत। तो वेगळं दुःख आहे माझं। असो, त्याची आवड आहे त्यामुळे तो घालतो। मग सगळं झाल्यानंतर असा थोडासा विचार केला की आता कोणतं काम करू। मग त्यात 5 मिनटं गेली। मग शेवटी जेवण करायला घेतलं आणि एकतर मी कुकर कधी यूज करत नाही आणि कधीच्या काळी यूज केला की ह्याची ही नाटकं की शिट्टीच होत नाही, सगळी वाफ बाहेर निघून जाते। ते जन्माष्टमीला सुंठ बनवलं होतं आईने, मला येत नव्हतं, आईकडून बघून घेतलं आणि शिकून घेतलं। ते सुंठ मला आवडतं म्हणून डब्यामध्ये पॅक करून ठेवलं आणि रोज थोडं थोडं खाते। ऊन मस्त पडलेलं आहे भरपूर दिवसातून। मग कडक अशी स्ट्रॉंग कॉफी बनवली, कॉफी घेतली, ते बाबूला खाऊ दिलं जो नंगू पंगू इथे बसलेला आहे आणि थोडे नाटकं करत होता तो पण, तर त्याच्यासोबत मस्ती केली। आणि हे इकडे पसारा, घराची अवस्था बघताय की किती पसारा झालेला आहे डेस्कवर, तर बापरे। आणि त्यात इथे कृष्णाला काय झालं आहे काय कळतच नाही, तो आजकाल खूप शांत शांत असा खालीच जाऊन बसतो। ॲक्च्युली त्याच्यासोबतचा पार्टनर होता तो ऑफ झाला। आणि मग रात्रीच्या जेवणाला इथे डाळ खिचडी बनवलेली आहे मी गरमागरम, आणि त्याच्यासोबत बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा इथे केलेल्या आहेत तिखट। तर असा होता आजचा दिवस। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा।